गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग घेतलाय, खूप म्हणजे 5-6 दिवसाचा गॅप आहे. तर आता आम्ही चाललोय बाहेर मी कीर्तीला घेऊन चाललोय. कुठं चाललोय? तर मी आता चाललोय कीर्तीला घेऊन लेडीज गॅरेजला, म्हणजेच की पार्लरला. कीर्तीला आयब्रोज करायचे, कारण की आज आम्ही जाणार बाहेर. कटिंग पण करणार थोडी. काय करू नका, आधी आईच नाही काय ह्याच्यात, आधीच बटली त्यात केस बघा. करणार आहे थोडी. काय गरज नाहीये. आणि आज आम्ही जाणार बाहेर हळदी कुंकवाला. मी पण जाणार आहे कीर्तीसोबत, कारण कीर्तीला घेऊन जायला कोण नाही म्हणून, है ना. मी जाणार आहे हळदी कुंकवाला, गणेश सोबत येणार. हा असं तर वेगळं काही मस्त नाही म्हणजे दीदीकडेच चाललोय. दीदीचं फर्स्ट हळदी कुंकू आहे, त्यासाठी आम्ही तिथे गेलं शूट पण करणार आहे. त्यांना सांग रिंग लाईट वगैरे आणून ठेवायला. आणि मी आता फॉर्म मध्ये आहे ना, म्हणून मी जरा एक्सायटेड असतो रील शूट साठी. दीदीच्या त्या घरी नाही, त्या घरी कुठल्या घरी? मावशीकडे नाहीये. मग तिकडेच ना, मग तिथे कोण आहे एवढं? आमचं आम्ही बेडरूम मध्ये शूट करत बसल. तेजस पण असेल ना? नाही मुलांचं आहे का ते हळदी कुंकू? मग माझं काय काम आहे? तू जा ना बसने. नाही मला सोडायला पण नाही, मला बसनी उलटी होते. माझं काय काम आहे हळदी कुंकवात? मला बसनी असं होतं, ती असं पॅन्ट घे, चल इस्त्री कर, इस्त्रीला टाकायचं. मला बसनी असं होतं. बस बस, ओव्हर ऍक्टिंग. सर साईडला. गणेश मला कोल्ड कॉफी पाजणार आहे, कारण मला तोंड आलंय. कॅमेरा चालू आहे, मी तो बोललो असतो. नाही मला कोल्ड कॉफी प्यायची, कारण मला तोंड आलंय. काय नाही, मला उडी घालावं लागेल. का असं तू घालू आज चालतंय ना असं, एवढं काय नाही. तू खालची पॅन्ट गणेशची पॅन्ट दाखवते गाईज. मी गणेशची आहे ना पॅन्ट दाखवते तुम्हाला. हे बघा इकडे इकडे. पॅन्टचं कारनामा पण सांग ना, काय झालं? का गणेशची पॅन्ट रंगीबिरंगी. काय नाही माझ्या. आता आम्ही आलोय कॉफी प्यायला. आम्ही बाहेर आलो ना, सगळं कॉफी प्यायला यावं लागतं आहे ना. हां आणि मी आज क्लिनिंग केली पूर्ण फेसची. असं वाटतंय सांगा. आयब्रो पण थोडे वेगळे केलेत आज, म्हणजे बारीक केले थोडे. आणि इथे बघा कशी दाढी आली मला इथे. भेटू आता घरी जाऊन. बाय बाय गाईज. तर आता आम्ही रेडी झालोय. मी तर रेडी झालोय, कीर्ती होती आता. आणि मग अशी कीर्ती जॉबवरतून आली, मी तर काय सुट्टीवरच होतो. सो आता आम्ही चाललोय दीदीकडे, आणि तुम्हाला दाखवतो कीर्ती कशी रेडी झालेली आहे. सो बघू शकता, लगेच तयार. बघा कशी दिसते. अजून करायचं, काय करायचं अजून? केस करायचे अजून हां, हेअरस्टाईल करायची अजून, पण छान दिसते. सो आता मी तर काय जसा रोज दिसतो तसा दिसतोय मी, कारण की आपल्याला मेकअप नसतो, मुलींना मेकअप असतो. सो आता आपण निघूया लवकरच, कारण की खूप लांब जायचं आहे. आणि आता वाजलेत 8-10 झालेत. सो आपण निघूया लवकर. सो गाईज आता आम्ही आलो आहे दीदीकडे. तर गणेश पण बघा कसा दिसतोय, आणि मी पण कशी दिसते सांगा. तेच विचारायचं का सांगते, मी कशी दिसते, मी कशी दिसते. हो. झालं की? हो आज न्यू बांगड्या घातल्या. अरे बटन कोण दाबायचं? हां, ब्लॉक करणार बटन दाबायचं राहून गेलं. तर चला आता आपण जावेवरती बघूया कोण कोण आलाय. ये इलेक्ट्रिक. उद्या आम्ही शूटला पण जाणार आहे. उद्या कीर्ती तर शूटला भारी असणार आहे ना. माझा पण असणार. माझ्या आता सगळे शूट चांगले असतात, है ना. आपण भेटू पुढे. तू येवले वडील लावून देतो का? नको. ट्रॅफिक आहे का बघून ये ना. शुभ नको. One, two, three, start. या तुम्ही. गोड बोला. गोड बोला. 1, 2, 3 स्टार्ट.
अच्छा दीदी ते ऐकले टू थ्री स्टार्ट. आता आम्ही चाललोय घरी. मी हळू बोलते कारण की सगळे झोपलेत. आता वाजलेत रात्रीचे 1 वाजलाय, 1 बरोबर आहे ना. तर आता आम्हाला खूप लांब जायचं, बाहेर थंडी आहे खूप. आता लवकर आपण जाऊ घरी आणि मग आपण करू आराम. आणि आमचा डिंगडोंग पण आहे आता. सो हे गाईज, मी ओमकार चौधरी. मी आलोय आज दादाच्या घरी कारण आम्ही चाललोय आज शूटला. दादा आणि वहिनी व्हायला लागलेत तयार. कुठे चाललोय दादा आपण शूटला? आगा खान पॅलेसला चाललोय. खूप मजा येईल ब्लॉग मध्ये, तुम्ही कंटिन्यू करा. हे बघा दादाचा आवरत चालू झालं माझं. अरे कीर्तीला घेतलंच नाही पूर्ण ब्लॉग मध्ये. वहिनी जाणार आहे. वहिनी करायला लागले स्टेटनिंग. स्टेटमेंट नाही, स्टेटनिंग. आता आम्ही आलो आगा खान पॅलेसला आणि बघू शकता कीर्ती मॅडम कशी रेडी झालेली आहेत. इकडे ओमकार आहे. तर आज आपला शूट खूप छान असणार आहे ना. शूट आपला आज भारी असणार ना. हो आणि आज मी खूप वेगळी दिसते. हां कीर्ती आज भारी दिसते. लगेच हवेत. सो आता आपण लवकर तिकीट काढून आतमध्ये एंट्री करू आणि शूट करायला चालू घेऊया. आणि हा एक मॉडेल आहे आमचा शूट. आमचा फोटोग्राफर पण हाच आहे, व्हिडिओग्राफर सॉरी, कॅमेरामॅन सॉरी. भारी शूट करतो. आता आम्ही आलो आहे शूट करून जेवायला. ते पण आम्ही खाणार आहे आज चायनीज. इकडे ह्या मॅडम आहेत. मॅडमांचं तोंड पडलं आहे इकडे बघ. तर तोंड का पडलं तुम्हाला मी स्टोरी सांगतो. आम्ही शूट करत होतो आणि कीर्ती ज्या साईडने शूट करायचं म्हणत होती त्या साईडला पूर्ण अंधार येत होता, काळी येत होती. तर मी तिला 4 वेळा सांगितलं की तिथं काळं येते. मग नंतर मी ओरडलो, मग तेव्हा ती लागली रडायला. आहे ना, असंच झालं ना. होय पण लवकर काय आलं तर मग आता पण डोळ्यात पण आहे बघा. आता रडणार आहे ती, रडणार आहे आता. आहे का काय आलं तर सांग. कशामुळे चिडले होते? जिथं तिथं ओरडायचं नसतं. जिथं ऑर्डर म्हणजे मला एक सांग, मी किती वेळा 4 वेळा बोललो होतो ना. तिथं अंधार येतोय, काळ येतोय. ते ह्यांच्या व्हिडिओला किती वेळा ओरडतात हो? कोणाच्या व्हिडिओला? ह्यांचा व्हिडिओ जेव्हा काढायचे असतात माझ्यासोबत तेव्हा किती वेळा ओरडतात ते? मी ओरडतोय. काय ओरडलं सांग. ओरडतात का? गप बोलून काढून घेतात ना सगळे व्हिडिओ. गप बोलून काढून आणि माझे जेव्हा व्हिडिओ असतात तेव्हा एकदा दोनदा चुकलं तर किती वेळा ओरडतात. चिकन पडलं बघ. असलं खायला तर नाही होतं आम्हाला, है ना. भांडणाला मॅच 2 प्लेटा खातो. हा ना, काही तेवढं बघतोय का? बघा बघा कसं खाल्लं आहे. लावून नसल्याने खायचं नसतं. इकडे बघा. किंवा तुम्हाला तुमच्या तिकडे काय शिकारा, भांडा कसा काय करा मला खाऊ द्या. आहे ना, तुमचं रोजच आहे. हिचं रोजचं पटत नाही बघा. मार हलवती बाजारात भाजीपाला घ्यायला, मला जिमचं सामान घ्यायला. मॅडम घ्यायचं सामान बघू शकता. माझंच जायचं, गाजर काकडी वगैरे. घरी जाऊया आपण लवकर. चलो. सो हे गाईज, मग असेच आम्ही आता बाजारातून घरी आलो आहे. सो तुम्ही पूर्ण व्लॉग बघितलाच असेल. तुम्हाला काय काय व्लॉगमध्ये आवडलं हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला इथून पुढचे व्लॉग काय बघायला आवडतील ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. सो लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.